खंडल्याच्या घाटात लावल्या किळी किळीच्या पानाला लावला चुना बायको बाळा तीन नवरा ताना बायला वर्ग कारभारी हो ऐकलं का म्हणलं कारभारणी म्हणण्याचा विचार म्हणले कारभारी काय झालं बरं कारभारी बोला आज कुठं आलेलो आहे आज आलो आपण पाचुरे गावामध्ये मग तुम्हाला काही माहिती आहे का काय झालं सर्व काही तुम्ही माझे हट्ट पूर्ण करता यस पण कारभारी माझे 3 हट्ट आहेत 3 हट्ट आहे पण त्याला काही बोट आहेत का हा काय हट्ट आहेत ऐकलं का वो कारभारी त्या म्हणले कारभारणी काय सांगायचं बाई कारभारी तुम्हाला काय झालं बाजारात जायचंय आपल्याला बाजारात जायचं आणि कारभारी हो आपण सर्व काय आणलेलं आहे हा फक्त 3 वस्तू मला लागतील काय बाई काय झालं अगं 3 वस्तू म्हणजे तुला मी रोज देतोय पण तुला ध्यानातच नाही 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 काय कारभारी. रोज तुला 3 वस्तू आणून देतो हा तरी बायकोच्या ध्यानात नाही कारभारी तुम्हाला द्यायचे आज कमी जाऊ इथून हा? द्यायचे का जाऊ माझ्या माहेराला निघून नाही नाही देतो देतो खरंच लगेच ऐका कारभारी तुम्हा सांगते आता काही मित्रमंडळी विनंती करीन थोडा डब मी थोडा कमी वाजवलास थोडस जरा जखम आहे तरी सुद्धा मला देवाने काही आठवण दिली नाही पण अंगात आले होते होय त्याबद्दल वाद नाही ऐका कारभारी तुम्हा सांगते ओ बोलिया माझा रे रामा माझा रामा माझा रामा जिरे रामा नदी रे जी जिग 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 जी ऐका कारभारी तुम्हा सांगते बाजारात जावा बाजारात जावा आणि 3 वस्तूची नड लागली मला अन्न द्यावा रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे जिरे दाजी गय हरी 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 आणि 3 वस्तूची नड लागली मला अन्न द्यावा रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे जिरे दाजी गय हरी 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 पहिली वस्तू मी तुम्हा सांगते स्पीकरवाले स्वागत माझ्या तुमचं लगीन झाले का नाही अजून झाले ना मग तुम्ही आणून दिल्यात ज्यांची लग्न नाही झाली त्यांनी लग्न झाले बायकोला आणून द्यायच्या 3 वस्तू आता बायकोनं पहिली वस्तू काय मागितली पहिली वस्तू मी तुम्हा सांगते अरे खंडल्याच्या घाटात लावल्यात किळी किळीच्या पानाला लावलाय चुना बायको बाळा तिनं नवरा ताना रामा खंडल्याच्या घाटात लावल्यात किळी किळीच्या पानाला लावलाय चुना बायको बाळा ती नवरा ताना प्रश्नाचं उत्तर आहे मी सांगणार आहे कारण ते युट्यूबला आमच्या भूषण भाऊनी लय गाजवलं
गाजलं म्हणजे कसं गाजलं, आरक्षणाच्या टायमाला एका व्यक्तीवरती ती व्हिडिओ बनवली, मी नाव घेणार नाही. खंडल्याच्या घाटात लावल्यात किळी, किळीच्या पानाला लावलाय चुना, बायको बाळाची नवरा ताना, पाटपुली घालून न्याला राणा, रडाया लागलाय लावलाय असताना, रामा हो रामा. सर्वांनी एकदा ह्या माणसासाठी टाळ्या वाजवायच्या, कारण घडवणारा तो आहे. घडवणारा आमचे माडिक साहेब सांगायचे, कलाकाराची पारख ही कपड्यावर केल्या जात नाही, त्याच्या अवगुणाव ना, गुणाव नाही नाही, गुन्हे किती आहे हो. मग गुन्हे कळल्या अवगुणी कळतात, कारण बरीचशी मंडळी गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अवगुणी असतात. तुम्हाला म्हणत नाही बरं का मी, कळालं. खंडल्याच्या घाटात लावल्या किळी, किळीच्या पानाला लावला चुना, बायको बाळा तीन नवरा ताना. बायका वर्ग अर्थ सोपा आहे, बायको बाळा तीन नवरा ताना याचा अर्थ काय, बाई बाळांतीन झालेली आहे, तिच्या पोटी जे बाळ जन्माला आले तो उद्या भविष्यात कोण आहे, नवरा आहे कोणाचा तरी होणारा. मस्त आहे का डोक्यात. जे बाळ जन्माला आले ते भविष्यात कोणाचा तरी उद्या, कारण इकडे खंडोबाच्या अवतारामध्ये सांगितलंय, नित नवरा मल्हारी, नित नवरा मल्हारी. मला एका माणसाने प्रश्न विचारला होता, म्हणजे आमच्या कलगीतुऱ्यामध्ये, तो फाकडे म्हणला शाहीर माझा तुऱ्यावाला आहे आमचा, त्यांचा नापलाच कार्यक्रम आहे आता गोळेगावला. त्यांचा प्रश्न असा होता, आता मी कसं म्हणलं खंडल्याच्या घाटात लावल्यात किळी, किळीच्या पानाला लावला चुना, बायको बाळा तीन नवरा ताना, तसं त्यांचा प्रश्न असा होता, विषय वेगळा होता. त्यांनी सांगितलं बायको बाळा तीन नवरा ताना हा विषय वेगळा आहे, परंतु त्यांनी सांगितलं शाहीर माझा एक प्रश्न आहे. म्हटलं काय, म्हणले गडी माणूस, जी बाई माणूस आहे, जो गडी माणूस आहे, ज्या बाईचा मालक गेला ती बाई माणसाला ओळखू येते, बरोबर ना. काही बाई कंपाळाला काय नसल्यावर आपण म्हणणार आहे, आलं का लक्षामध्ये. पण माझ्यासारख्याची बायको मेली, मरू तर नाही पण सांगतोय, उदाहरण सांगतोय मी, सकाळ नाव सांगून दे ना. मग मला भांडणं लावायच्या घरात. मग एखाद्याची मंडळी जर गेली, मग तो गडी ओळखायचा कसा, बसते का डोक्यात. जे बाईचा मालक गेला तिला आपण ओळखू शकतो ना, जे बाईचं कंपाळाला काय नसल्या म्हणून ओळखतो ना, कवा यांचा मालक गेलेला आहे. पण ज्या गाड्याची बायकोच मेली माझ्यासारख्याची, देवाने एक नाही लवकर. जी बाई आपण ओळखतो, या बाईचा मालक गेला, पण गड्याची बायको मेलो तो गडी ओळखायचा कसा, गडी आयो का बोडखा. तिकडे हसायला लागले, गडी आयो का बोडखा, मग ओळखायचा कसा गोयाला. एकच दिवस आहे, ज्या गड्याची मंडळी वारली बर का, जाऊ द्या बाई गेली तर असं कोणचं नाही बाबा. मला सांगायचंय, मग ती बाई आपण कशी ओळखणार, तिला ओळखू येतो आपण, या बाईला मालक गेलाय, पण तो गडी ओळखायचा कसा. एकच दिवस आहे आता. ज्यांची मंडळी गेली ते आयवनवमी घालत असतात, इकडे घालतात काय मला माहित नाही, आयवनवमी घालत असतात. मग आयवनवमीच्या दिवशी सकाळच्याच पारी ते आखर तांदूळ घेऊन जातात. मग एकदा तर आमंत्रण दिले, हे जेवायला आले, एकदा यांच्या कंपाळाला गंध लावला का डावळा, मग यांनी ओळखून घ्यायचं आज काय
आपण काय जेवाय आले आयो नो मग त्या दिवशी एकच दिवस आहे तो गडी ओळखायचा दिवस. जसं कार्तिक स्वामीचं दर्शन वर्षातून एकदाच होते. त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा त्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन जोडीने होते. कारण आईला शाप दिलता का मी तो तोंड पाडणारा नाही पार्वता मातेला. पण तिनं सांगितलं देवा वर्ष आपलं बाप्पा मी जरी तुझी आई असेल फक्त मला एक वाक्य चुकीचं गेले बरं का माऊली. एक वाक्य माझं चुकीचं गेले म्हणजे कार्तिक स्वामीनं आईला शाप दिला गणपतीनं नाही बरं का. डोक्यात घ्या. कार्तिक स्वामीनं सांगितलं तो गणपतीच्या कानात सांगितलं. मी मला प्रदक्षिणाला लावलं आणि इकडं माग त्याचं लगीन नाही झालं गणपती बाप्पाचं. गणपतीला 2 बायका आणि म्हणून कार्तिक स्वामींना वाटलं का आईचा पोऱ्या त्याच्यावर जास्त मोठा जीव आहे. तेव्हा कार्तिक स्वामींनी सांगितलं आई मी तुझं तोंड पाहणार नाही का. सांगितलं होतं पूर्ती प्रदक्षिणा करून या. पण पार्वता मातेने हळूच कानात सांगितलं गणपतीच्या. माते पित्यांना जरी प्रदक्षिणा घातली किंवा आपली गोमाता असते ना गाई तिला जरी प्रदक्षिणा घातली तरी पृथ्वीची प्रदक्षिणा होते. आईनं सांगितलं कानात हे बसलं मोरावर कोण कार्तिक स्वामी गेलं प्रदक्षिणाला. पण तिकून कार्तिक स्वामी येसपर्यंत गणपती बाप्पाचं लगीनही झालं त्याला मुलंही झाली. शुभ आणि लाभ हे 2 मुलं आहेत. असो आता आपण 3 वस्तूच्या गोष्टी सांगतोय बरं का. आपण बाजूला जाणार नाही. निवृत्ती महाराजांना मी कुठे जाऊ दे मी परत जागा येणार आहे. पहिली वस्तू मी तुला सांगतो पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते ध्यानामध्ये ठेवा कारभारी ध्यानामध्ये ठेवा. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू मला आणून द्यावा. हो रामा हरे रामा रामा गिर रामा होती है हरी हरी हरिया. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू मला आणून द्यावा. हो रामा हरे रामा रामा गिर रामा होती है हरी हरी हरी. मावशे एक वागरलेले मावशी तुला म्हणतोय तुम्हाला ऐकायला येते ना काही नाराज नाही ना. माझ्या बायकोनं सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय. एवढं आळसून नाही बसायचं कारण एवढी जागा आहे. कीर्तन झालं भजन झालं जागरण झालं देवनाम झालं त्याच ठिकाणी माणसाच्या डोक्यातून जाणारी गोष्ट आहे. आता मी जर खाली बसलो कसा ठणक लागतोय पण उभं राहिलो ध्यानात येत नाही. आलं का लक्षात. तिचा हाडा मासाचा पाहिजे फक्त नाही तर तुम भी करते म्हणा हम भी करते करणे करणे मी फेर पडते. माझ्या बायकोला सांगितलं बाजारात जाऊन सोन्यापेक्षा पिंगळी वस्तू घेऊन या. काय काय पिवळी पिवळीच म्हणले मला ऐकू आलं पिंगळी. आता दुसरी वस्तू काय सांगते पहा. दुसरी वस्तू मी तुम्हा सांगते शोधून पावा शोधून पावा. आणि साखरेपेक्षा गोड वस्तू मला आणून द्यावा. हो रामा हरे रामा रामा गिर रामा होती है हरी हरी हरिया. साखरेपेक्षा गोड वस्तू मला आणून द्यावा. हो रामा हरे माझा रामा गिर रामा होती है हरी हरी हरिया. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू दुसरी मागितली साखरेपेक्षा तुम्ही ज्यांना ठेवले मी बंद करून टाकी. हा तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे ना. सोन्यापेक्षा पहिली वस्तू मागितली सोन्यापेक्षा पिवळी दुसरी मागितली साखरेपेक्षा गोड. माझ्या बायकोनं पहिली वस्तू मागितली सोन्यापेक्षा पिवळी दुसरी मागितली साखरेपेक्षा काय तुला पटत ते देऊ काय एखादं लावून देऊ. तिसरी वस्तू मी तुम्हा सांगते शोधून पावा कारभारी शोधून
देवाला की नाही बुवा. का बरं पहिली वस्तू बघितली सोन्यापेक्षा पिवळी, दुसरी माहिती साखरेपेक्षा गोड, तिसरी मागितली हा तिसरी वस्तू मी तुम्हा सांगते शोधून पावा, शोधून पावा आणि तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा. हो रामा हरे राम राम जिरा राम हो जिर है हरी हरी हरिया. आता बायकोनं साखरेपेक्षा गोड वस्तू, सोन्यापेक्षा पिवळी वस्तू ना आपल्यापेक्षा सुंदर हा नवरा एवढाच गडी दिसतोय मला इकडे. पुढे हे माझ्या समोर बसले गाडीन बिडीन असा चकोट मस्त आहे. माझ्यापेक्षा सुंदर नवरा घेऊन यावा. हा आता माझ्यापेक्षा सुंदर इथे एकच माणूस आहे फक्त. कोणचा बरं कुठला नाराज नाही, नाराज नाही ना मला. ऐका कारभारने तुला सांगतो हो नाद करायचं नाही, नाद. देव कुणाला काय दे, कुणाला काय दे सांग. माई माघार आहे तुमच्या पुढे. कारण साखरेपेक्षा गोड वस्तू, सोन्यापेक्षा पिवळी वस्तू ना आपल्यापेक्षा सुंदर नवरा. पहिली वस्तू मी तुला सांगतो ध्यानामध्ये ठेवा, ध्यानामध्ये ठेवा. आणि सोन्यापेक्षा ग पिवळी हळद शोधून पावा. हो रामा हरे राम राम जिर राम नजिर हरी हरी हरिया. आणि सोन्यापेक्षा पिवळी हळद शोधून पावा. हो रामा काडीवाले दादा जिर राम नजिर हरी हरी हरिया. किती सोनं पिवळं असू द्या मम्मी, ए मावशे, याची म्हणे आई मारावी काय पुरावी की नाही उरावी. बायकोला माहिती सोन्यापेक्षा पिवळी वस्तू. मग सोन्या किती सोनं पिवळं असू द्या, सोन्यापेक्षा पिवळी वस्तू म्हणजे काय आई हळद. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू म्हणजे हळद. आग साखरेपेक्षा ग गोड वस्तू शोधून पावा, शोधून पावा. आणि जेवणाला जर मीठ नसल्यावर कसं जेवण खावा. हो रामा माझ्या माझ्या रामा जिर राम नजिर हरी हरी हरी. आणि साखरेपेक्षा गोड मीठ शोधून पावा. हो रामा हरे राम राम जिर राम हो जिर हरी हरी हरी. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू हळद, साखरेपेक्षा गोड वस्तू मीठ. किती सुंदर स्वयंपाक करायचा. मग अशी आम्ही जेवणासाठी गेलो, सुंदर असा स्वयंपाक होता. माझ्यासाठी पार्सल आणलंय. कारण माझा नियमच असा आहे म्हणजे कमी कार्यक्रम असपर्यंत जेवतच नाही. आणि या गावाने मी घरीच गेल्यावर जेवत असते. परंतु मामा म्हणले नाही जमणार नाही, नाही तर घरी घेऊन जा. मामांचं स्वागत करतो. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू हळद, साखरेपेक्षा गोड वस्तू मीठ. थोडं मीठ कमी असू दे. ए प्री, ए प्री, ए प्री. गोडान जेवायला बसलं, थोडं मीठ कमी असलं नाही मग ती म्हातारी माणसं. ए प्री गोडान, साखरान, नमकान. साधू लोकांमध्ये हे तिन्ही वस्तू म्हणत नाहीत. नमकही नाही, गोडही नाही आणि मीठही नाही. त्यांची भाषा वेगळी. साधूंमध्ये मिठाला काय म्हणतात? रामरस. काय म्हणतात? रामरस. कारण हा रामरस पण निर्माण झाला ज्यावेळेस समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाले, एका बाजूला देव एका बाजूला दानव. समुद्र मंथन करत असताना समुद्रातून 14 रत्न निघली. बरोबर.
समुद्रातून 14 रत्न निघली आणि फेस निर्माण झाला. फेसापासून 15 रत्न तयार झाले. चौदा रत्न निघली. या 14 रत्नामध्ये फेस निर्माण झाला. फेसापासून 15 रत्न मीठ तयार झालं. मग समुद्र मंथनातून निघले म्हणून त्याला रामरस म्हणतात साधू लोक. मग किती सुंदर स्वयंपाकाला थोडं मीठ कमी असेल तर माणूस म्हणते पुरी गोडान साखरान नमकान. मग साखरेपेक्षा गोड वस्तू मीठ, सोन्यापेक्षा पिवळी वस्तू हळद. माझ्यापेक्षा ग सुंदर नवरा सौभाग्याचा दिवाना हो रामा. हरे रामा रामा जिरा रामा हो जिरे हरी हरी हरिया. माझ्या नावाचं कुंकू लावते सौभाग्याचा दिवाना हो रामा हो जिरा तुझिरा दादाजी हो जिरा तुझिरा दादाजी दाजी जिरा राजजी. माझ्यापेक्षा सुंदर नवरा ध्यानात ठेवा. रोज कंपाळी कुंकू लावते सौभाग्याचा दिवा. बाय मासा सगळ्यात सुंदर नवरा असेल तर काय काय झालं? बाय मासा सगळ्यात सुंदर नवरा म्हणजे काय कंपाळाचं. त्या लाजल्या का लाजल्या? कारण मी चुकीचं सांगितलं ना. आता कुकू राहिले कुठं तुमचं नाही सांगत बरं का. मावा घरचं सांगतोय नाही. तीन माणसा घरची बी दुसरीला होतं पदर का गली. कोकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या. 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 बाथरूमातल्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या. बाथरूमाच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या. बाथरूमातल्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या. बाथरूमाच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या. आया बाया हसायला लागल्या. कोकावाल्या गेल्या त्याला ठसायला लागलं. कोकावाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासनी झाल्या. माझी बायको आंघोळीला गेली का टिकली काढी ती हो मुरल्या चिटकी ती. दिल्या घरी सुखी राहा. लाली मरी तुला सखा. माझी बायको टिकली काढी ती मुरल्या चिटकी ती. काय म्हणला? दिल्या घरी सुखी राहा. अरे माई तरी हा मुरल्या चिटकी ती. हा पण काल बाळा त्या पाठीला टिकली आलती कुणाच्या? तुया. काय सांगू शाहीर तुम्हाला. काय माझ्या पाठीला टिकले काय आलते माहितीये का? का ज्यावेळेस मी जेवण करत बसलो होतो हा. का त्या टाइमला ती मला जेवण वाढत होती. हा. ती ती माझी तुमची बहीण. अरे वा. त्या टायमाला मी गाडीमध्ये बसलो का हा. त्या टायमाला माझी पाठीची टिकली तुम्ही काढून घेतली. काय काढून घेतली? टिकली. हा मला सांगायचं कुकावाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या बाथरूमातल्या भिंती सुवासनी झाल्या. टिकली जरूर लावली पाहिजे पण टिकलीच्या खाली थोडं कुंकू लावलं पाहिजे. सकाळच्या बारी तुळशी मायला एक तांब्या भरून पाणी घातलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. आता यांच्या पाया पडा हे घरी थांबतील यांचा काही भरोसा नाही. आणि पाया पडायचं ते पाहिजे. त्यांना लेजन खेळायची सवय. लेजिम खेळ नाही पाया पडून जमणार. पण निदान एवढ्या 2 गोष्टी केल्या पाहिजे बाया माणसाला. सकाळच्या बारी आंघोळ स्नान झालं तुळशी मायला थोडं पाणी घालायचंय. भोजन नाही एक तांब्या भरून पाणी घालायचंय. तुळशी मायला थोडं हळदी कुंकू लावायचं. आपल्या टिकलीच्या खाली थोडं लावायचंय आणि सूर्यनारायणाला थोडं व्हायचंय. कुंकू का लावलं पाहिजे टिकलीच्या खाली? दिशा शोभून गळ्यात माझ्या काळा बंदी ग सुखी असावा कुंकवाचा दली ग. शोभून गळ्यात माझ्या काळा बंदी ग सुखी असावा कुंकवाचा दली ग. शोभून गळ्यात माझ्या काळा बंदी ग सुखी असावा कुंकवाचा दली ग. शोभून गळ्यात माझ्या काळा बंदी ग सुखी असावा कुंकवाचा दली ग.
पत्या सवा लाखात एक, पत्या सवा लाखात एक, दारू गांजाचा नसावा शोक. आहे दारू गांजाचा असावा शोक. काय म्हणला मी होय मी म्हणलो ना काय म्हणला दारू गांजाचा असावा शोक. माझी काही गलती नाही. माडिक साहेब फुकट म्हणायचे काय? हं? माडिक साहेब म्हणायचे ना, काय बरं नंतर सांगेन ते. असावा नाही नसावा, पती असावा लाखात एक, दारू गांजाचा नसावा शोक. दारू गांजाचा नसावा शोक. दारू गांजाचा नसावा शोक. लबाडी नसावी यावर ठोक, लबाडी नसावी यावर ठोक, लबाडी नसावी यावर ठोक. लबाडी नसावी यावर ठोक. अशा पद्धती रोज मी सेवा करीन ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग, शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. किती दागिने घाला ग बाई, किती दागिने घाला ग बाई, कुंकवातून शोभत नाही. कुंकावातून शोभत नाही. कुंकावातून शोभत नाही. किती दागिने घाला ग बाई, कुंकवातून शोभत नाही. कुंकावातून शोभत नाही. कुंकावातून शोभत नाही. किती दागिने घाला ग बाई, कुंकवातून शोभच नाही. दिशे शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. त्या सवा कुंकवाचा धनी ग, शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. त्या सवा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शिकवी तो कवन गाई, नवनाथ आदिना सलीम भाई. नवनाथ आदिनाथ सलीम भाई. नवनाथ आदिनाथ सलीम भाई. शिकवी तो कवन गाई, नवनाथ आदिना सलीम भाई. नवनाथ आदिनाथ सलीम भाई. नवनाथ आदिनाथ सलीम भाई. डबडुलकी झांज वाजते ताला ताला निघ, सुखी असावा कुंकवाचा धनी ग. डबडुलकी झांज वाजते ताला ताला निघ, सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. सुखी असावा कुंकवाचा धनी ग. शोभून गळ्यात माझ्या काळामणी ग. असावे कुंकवाचा धनी ग. अग तिन्ही वस्तू ग आणून दिल्या, शोधून पावा, शोधून पावा. अग तिन्ही वस्तू ग आणून दिल्या, शोधून पावा, शोधून पावा. गाण्यामध्ये गाणं शाहीर ठक्षणी गावा. रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे रे रामदाजी गजी गरी हरी गरी. माझ्या साथीला संतोष गायकवाड रोहित असावा, संगतीला रायकर असावा. माझ्या माझ्या राम माझ्या राम न राजा. हरे राम हरे रे रे हिरवदाजी गजी. हरे राम रे 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 हिरवदाजी. माझ्या साथीला संतोष गायकवाड रोहित मास्तर घ्यावा, रायकर असावा. आणि शाहीर ठक्षण म्हणे गाणं ताला स्वरात गावा. हो राम हरे राम राम जिर राम गजी रे गरी हरी हरी. सुंदर र र र रंग तू मैना हे दाजी हे दाजी हे. मास्तर बोला आता तुमचं गाणं होते म्हणजे